तर एक माझ्याच क्लायंट आहेत, तर त्यांचा मेडिकलचा बिझनेस आहे. त्यांचा बिझनेस खूप खाली गेला होता. त्यांनाच एका दिवशी पैशांची खूप गरज होती. त्यांनी एका व्यक्तीकडून पैसे घेतले होते आणि ते त्या व्यक्तीला अर्जंटमध्ये रिटर्न करायचे होते. पण ह्या माझ्या क्लायंटनेही दुसऱ्या व्यक्तीला कोणाला तरी पैसे ऑलरेडी दिले होते. तर त्यांनी त्या व्यक्तीला फोन केला होता की तू मला पैसे रिटर्न कर, मला ह्या पर्सनला पैसे रिटर्न करायचे. पण ही व्यक्ती काही कॉल रिसीव्ह करत नव्हती. फक्त त्या आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू एवढंच मनापासून बोलत राहिल्या. म्हणजे इथे त्यांनी काय विचार केला की समोरचा पर्सन फोन उचलेल, नाही उचलणार किंवा मला पैसे देईल नाही, तर हा विचार केलाच नाही. त्यांनी युनिव्हर्सवर पूर्ण ट्रस्ट ठेवला. हा पर्सन माझ्याकडे पैसे घ्यायला येईपर्यंत हा पर्सन इकडचा मला पैसे देणार आहे एवढं फक्त इंटेन्शन दिलं आणि आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू बोलत राहिल्या. जेव्हा हा पर्सन इथे त्यांच्या दारासमोर आला होता पैसे घ्यायला, तोपर्यंत ह्यांच्या गुगल पेला तिकडून पैसे क्रेडिट झाले होते. टेस्टिमोनियल आहे माझ्याकडे त्यांचं, असं आहे. त्यामुळे आता तुम्ही दादा म्हणालात की जसं 1-2 लोकांसाठीच वर्क करतं, सगळ्यांसाठी नाही वर्क करत. जे सरेंडर करतात युनिव्हर्सला की जे होईल ते चांगलंच होईल, त्यांना ते जास्त प्रकारे वर्क करते. पैसे येणारच आहेत आणि त्याच्याप्रती ऍक्शनही घ्यायची. म्हणजे काम करायचं नाही असं मी मुळीच म्हणणार नाही, काम करणं खूप गरजेचंच आहे. ते काम करायचं, ऍक्शन घ्यायची, त्याच्यावर फिलिंग ठेवायची, बिलीफ ठेवायचा आणि ऍक्शन घेतली की आपोआप रिझल्ट येतात.